सुंदर उंचे दुराचे कंठी झळके माळ मोरापाशी जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान काढया मूर्ती जय देव जय देव नागाची गोरा मंगलमणी पुरा चंद्राची उठी अंगुके जरा जीवे गाविन भूमी सोबत उभया मूर्ती तुरे करिया भया जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान काढया मूर्ती जय देव जय देव गोरा पीतांबर मणिवर वंदना सरळ सोंड वक्र कोंड केलेला माझा माझा वटवाहे सदना संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सुवरवंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय देव नाट्याची व्हिडिओ बनवणार आहे नाट्याची व्हिडिओ बनवणार आहे वंदन हनुमंता करुण मन नटवरा वंदन हनुमंता करुण मन नटवरा मनोभावे तव चरणी देवी कुमारा मनोभावे तव चरणी देवी कुमारा मनोभावे तव चरणी देवी वंदन हनुमंता करुण मन नटवरा वंदन हनुमंता करुण मन नटवरा मनोभावे तव चरणी देवी कुमारा मनोभावे तव चरणी देवी कुमारा मनोभावे तव चरणी देवी कुमारा वंदन करोमि तुझला अभिवादन रसिका 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 गंगा पुण्यवरीया मुद्रा नटेश्वरा मुद्रा नटेश्वरा गंगा पुण्यवरीया मुद्रा नटेश्वरा मुद्रा नटेश्वरा अगाध तुझी किमया जिंदगी गाथा अगाध तुझी किमया जिंदगी गाथा मनोभावे तव चरणी देवी कुमारा मनोभावे तव
नंदी तुझा माझ्यावर विश्वास आहे, तू मला साथ देशील ना? माझा विश्वास आहे तुला नक्की सांगते पण एका अटीवर. आता अट कोणती? तुला माझ्या स्वरात नाही. पण पण तो माझा आपल्या नाही करशील नाही बरं? हो करेल, नक्की करेल. करेल नाही मला प्रॉमिस दिलं. हॅलो पुढे ये तरी मध्ये बसणार शाईन होईल की जे साहेबात किस्साही खतम कर जाते. नंदिनी नंदिनी जे जात पण जे पण नंदिनी नंदिनी ए ए चल हॉस्पिटल जाना चल जल्दी. ए चल नहीं तो इधर काट डालूंगा. नंदिनी 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 डोळे उघड. नंदिनी तुला काही होणार नाही. नंदिनी डॉक्टर नागरे का दवाखाना जल्दी चलो. नंदिनी डोळे उघड. नंदिनी तुला काही होणार नाही. नंदिनी नंदिनी आले दादा
मला उशीर होतोय ऑफिसला जायला. हो आले आले. पवन, अरे पवन, अरे ये मला यायला थोडा उशीर होतोय. निशा, आज कोणती भाजी दिलीस? कारल्याची. नाही नाही, मला कारल्याची भाजी आवडत नाही. अरे हो तुझ्या आवडीचीच भाजी दिली आहे. मग ठीक आहे, चल येतो मी. चल आता जाऊया. चल. हो, सावकाश जा. अरे पवन हा? हेल्मेट विसरलास. हो सॉरी, थँक्यू. सावकाश जा. हो हो. निशू, ए निशू, आले आले. ए भाजी काय लवकर. हो आले. दादाने पाहून अरे आताच बाहेर गेले तुला भेटले नाही का? काय भेटले? का रे? अगं बाहेर मोठं राहणं चालू आहे. ते तुला आल्यावर सर्व सांगतो. अरे पण तू कुठे आता चालला? आता विचारू नको. ऐक इकडे रे. लय मोठे हे चाललंय. ऐक मोठ्या. नका नंतर विचार. ऐक रे, मोठ्या. असं का? कोण आहे तुम्ही? हे बघ, मी कोण आहे आणि कुठून आलोय ते नंतर सांगेन. प्रथम मला लपण्यासाठी आश्रय आहे. हे बघ, पण परत तू नंतर समजलीस. आणि हो, ही इथे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलास तर याद राख, पूर्ण घर बरबाद करेन मी तुझं. प्लीज प्लीज थोडा वेळ दया करा माझ्या. मला तुझ्या भावाच्या ठिकाणी समज आणि थोडा वेळ आश्रय दे प्लीज. ठीक आहे तुम्ही इकडे इकडे लपा. थँक्यू. ए पोरी, ते तो हरामखोर. जास्त करायचा प्रयत्न करू नकोस. शाबास मला इथे फुटायला. रे इथे कोणीच नाही आलं. ए, आपण को ना सुनने की आदत नहीं है. समझे तू? ये क्या है देखा? और साला इधर एक डाल दूंगा. कोट्या तात्या अरे कोणीतरी ए, वाच. चुप. बहुत जुलमकारी कर रहा है. आपण को डरती है? हाँ? आपण को डरती है? या तुझ्या तात्याला आवाज दे, नाहीतर तात्याच्या बापाला आवाज दे. कुणी येणार नाही. समजलीस? कुठं लपलाय तो हरामखोर? इथंच येताना पाहिलं त्या हरामखोराला. ए, तुम लोग देखते क्या हो? अंदर जाके तलाशी ले लो. यस बॉस. क्या अच्छे से तहसील लो. साला हमसे बढ़कर जाएगा का? थांबा. आतमध्ये जाऊ नका. माझी आई आंघोळ करते. चल हट. मत जाओ टकिया भाई. अगर ये झूठी बोलती है ना तो उसके ऊपर भरोसा करना पड़ेगा, क्योंकि वो माँ है और माँ की हम इज्जत करते हैं. तो साला हमसे बढ़कर जाएगा का? अरे एक दिन तो मिलेगा ना. बॉस, अंदर तो कोई नहीं है. बॉस, ऊपर भी कोई नहीं है. कोई बात नहीं. चलो रे. इसको ठोक देंगे नहीं तो. नाही ना संजय दत्त. वास्तव तुम्ही कोण? क्या रे? क्या बोलत हो? चल हट.
स्वतः समजतात काय चालय अरे मी काय एकटा पडलो म्हणून नाहीतर दाखवला त्या मैत्रिला ऐसा ही घुसा जाएगा समोर या माझ्या निशू अगं मी आल्या पळाले की नाही साले तुला काही वेळे वगैरे बोलले तर नाही ना अगं कसे बोलतील ते हा गोप्या बाई शेजारी राहत असताना काय हिंमत आहे चालायची तसे ती खूप घाबरत ना मला पाहिलं कोण कोणाला घाबरते ते बघितलं अगं ते 5 जण होते आणि मी एकटा मोठ्या हा? तू माझं काम करता माणूस आता हिनं कोणतं काम काढलं मोठ्या हा हा ही पिशवी आणि पैसे घे. हा? आणि बाजारात जाऊन भाजी घेऊन ये जा अगं पण तुला मी सकाळी बजावून दिली ना संपली पण पालक नाही आणलास तू जा जा. पालक अरे पालकची भाजी तर घरी कोण खातच नाही अरे पण आज आम्ही खाणार आहोत जा तू मी नाही जाणार जा जा लवकर अरे, जा मोठ्या अरे काय तू असे बोलते सकाळी तुला आणून दिली ना मी जा भाजी घेऊन ये बाहेर कोणी नाहीये तुम्ही बाहेर आलात तरी चालेल धन्यवाद ताई साहेब धन्यवाद हे उपकार मी तुमचे कधीच विसरणार नाही त्याची काही एक आवश्यकता नाहीये तुम्ही आता गेलात तर बरं होईल ताई साहेब मला जायला पाहिजे हे खरं पण अजूनही मेहरबानी कराल माझ्यावर हो आता आणखी काय करायला सांगता तुम्ही मला कृपा करा आणि निघा तुम्ही इथून प्लीज ताई साहेब ताई म्हणू नका माझ्या हातात गोळी घुसले तेवढी बाहेर काढा प्लीज ताई साहेब नाही मला नाही जमणार प्लीज ताई साहेब असं म्हणू नका हो नाही जमणार म्हणून सांगितलं नाही एकदा हे बघा जर ही गोळी माझ्या हातातून नाही निघाली तर कदाचित नाही नाही मला जगलंच पाहिजे माझ्या नंदिनीसाठी मला जगायलाच हवं नाहीतर ती हॉस्पिटलमध्ये कितपत पडेल कारण तिचा सर्वस्वी मीच आहे म्हणून मला जगायलाच हवं जगायलाच हवं माझा प्राण माझी होणारी पत्नी मोठ्या हॉस्पिटलमध्ये काय करतो कारण तिला सुद्धा माझ्यासारखीच गोळी लागली आहे. आणि ती मृत्यूशी कडवी झुंज देत आहे हो मग तुम्ही डॉक्टरांकडे का नाही घेऊन गेलात त्यांना नाही ताई साहेब मी डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही अहो पण का कारण मी एक फरारी गुंड आहे आणि पोलिसांचा ससेमिरा तुमच्या मागावर आहे आणि तुमच्या कर्माची फळं तुमची प्रेमिका भोगते असंच ना याची जास्त खंत वाटते तिच्याशिवाय मला कोणीच नाही लहानपणीच आई वडील काळाच्या पडद्याआड झाले आणि माझी बहीण 5 वर्षाची असताना बेपत्ता झाली 15 वर्ष झाली शोध घेतोय तरी सुद्धा माझी बहीण मला मिळाली एकंदरीत या गोष्टीवर नंदिनीने विश्वास ठेवला आणि मला जगण्याचा नवीन मार्ग दाखवला लग्न करून नव्याने आयुष्य जगण्यासाठी एक मोका याचीच भावी स्वप्न रंगवत आम्ही एकांतात गार्डन मध्ये बसलो त्याच वेळी काही अचानक झालं
माझ्यावर हल्ला केला. त्यातच नंदिनीला एक गोळी लागली. मी त्यांना प्रतिकार न करता नंदिनीला घेऊन हॉस्पिटल गेलो. आणि मागोमाग ते गुंड सुद्धा घुसले. नाही, नंदिनी त्यांना माहित नाही कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे. मग त्या गुंडाने तुमचा पाठलाग कसा काय केला? हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत नंदिनीच्या शरीरातून खूपच रक्तस्राव झाला होता. म्हणून डॉक्टरांनी मला ब्लड बँकेमधून रक्त आणण्यास सांगितलं आणि रक्त घेऊन येत असता अर्ध्या रस्त्यातच त्या गुंडाने मला पाहिलं आणि माझा पाठलाग केला. योगाने मी इथं आलो आणि तुम्ही मला आसरा दिला. तुमचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. माझ्यासारख्या परपुरुषाने तुमच्याकडून कोणतीच अपेक्षा करणं चुकीचं असताना मी तुम्हाला माझ्या हातातली गोळी काढायला सांगत होतो. पण ताई साहेब, ते माझ्यासाठी नाही, माझ्या नंदिनीसाठी, एका स्त्रीच्या जिंदगीसाठी. प्लीज रागावू नका. येतो. थांबा. जखम मोठी आहे, मला पट्टी करावी लागेल. ताई साहेब, तुम्ही बसा. वेदना कमी झाल्या का? हो, थोड्या. ठीक आहे, तुम्ही आता आराम करा. नाही ताई साहेब, मला हॉस्पिटलला पोहोचलंच पाहिजे. रक्त वेळेत घेऊन न गेलो नाही तर काही होणार नाही. मी जाईन हॉस्पिटलला. फक्त झालं. ताई साहेब, तुम्ही हो, ताई म्हणालात ना, मग माझ्या वहिनीसाठी मला एवढं केलंच पाहिजे. तुम्ही जा, हात आराम करा. धन्यवाद ताई साहेब, धन्यवाद. नाही आहे. ताई साहेबही नाही आणि ताई नाही, फक्त निशा पण. खूप उपकार झाले तुमचे माझ्यावर. खरं म्हणजे मी एक परका माणूस. त्याशिवाय कुणीही नफरत करावी असं माझं चारित्र्य असताना तुम्ही एवढी सहानुभूती दाखवली. मी सांगितली सर्व परिस्थिती खरी समजून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणजे स्त्रीला खऱ्या खोट्याची पारख करता येत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? मुळीच काय, पण थोडक्यात कृतीवर ठेवलेला विश्वास हा अविश्वासाची दिशा दाखवू शकतो. कोणावर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. अगदी बरोबर. पण काही ओळख नसताना माझ्याबद्दल एवढी सहानुभूती वाटावी हे माझ्या मनाला पटत नाही. मनाला तर माझ्या सुद्धा पटत नाही. पण का कुणास ठाऊक एका परपुरुषाबद्दल मला एवढी सहानुभूती का वाटावी हा प्रश्न मी सतत माझ्या मनाला विचारतो. उत्तर मिळालं नाही. हा, पण तुमचं भय सुद्धा राहिलं. असो, तुम्ही आराम करा. मी चहा घेऊन आताच येतो. ओके? ताई साहेब, तुम्ही नक्की जाल ना हॉस्पिटलला? हो, चालतेच आहे. पण हॉस्पिटलचं नाव काय म्हणाला? डॉक्टर नापडे यांचं दवाखाना बरं. आणि ही रक्ताची बॅग. जांभळे. ताई साहेब, हा, तुमच्याशिवाय कुणी नाही का येत? माझ्याशिवाय माझे 2 भाऊ आहेत. पण त्यांना हे काळजी करू नका. शिस्तीने जरी कडक असले ना तरी दोघेही मायेचे पुतळे आहेत. हा, वेळेला वागवतील. पण सत्य परिस्थिती समोर आली ना तर ते नाकारणार नाही
निशा, अगं निशा, पुरी, अगं ही तुझी वाटी घे. आता भाजी मात्र एकदम छान बनवली होतीस हा. कुठे दिसत नाही पोट. आता दरवाजा उघडा टाकून कुठं गेली ही पोल. काही असो, ती येईपर्यंत इथे बसून राहावं. खंडेराय सांगी माझी कैना कैना रे तिकडं जीव मागला. खंडेराय सांगी माझी कैना कैना रे तिकडं जीव मागला. खंडेराय सांगी माझी कैना कैना रे तिकडं जीव शाबास, आमच्या हक्केचा कायदा आला. आईला अप्पा, आपला हलवा आणि सोडा. काय काय म्हणालास राम थोडा. परत बोल. अरे कानशील ओढून टाकेल तुझी. आता बापाशी कसं बोलावं याचं सुद्धा भान नाही का तुला. अप्पा, काय झालं असं रागवायला? अहो तुम्हीच नाही का मला सांगितलं होतं सोडा आणि हलवा आणायला. अरे तुला मी तो संजूबाईच्या दुकानातून आणायला सांगितला होता. अहो तेच तर मी तुम्हाला सांगतोय. हा तुम्ही सांगितले सोडा आणि हलवा. ही निशाण सांगितली भाजी. अरे गाढवा, मग हे केव्हा सांगणार होता. हो तुम्ही तुमचं वाक्य पूर्ण होईल तेव्हा ना. म्हणजे एवढं सर्व बोलून झालं तरी तुझं वाक्य अजून पूर्ण व्हायचंच होतं का. त्याचं काय अप्पा, शेवटी मराठी भाषा. अहो वाक्य पूर्ण नाही केलं तर नको तिकडे वालते. अरे कशी वळे, बोलतानाच अगदी नीट बोलावं माणसानं. म्हणजे कसं अप्पा? तुझ्यासारखं सोडा आणि हलवा. शमारी, हसतो कशाला रे, हसतो कशाला. नाही नाही, अरे तुझा दोष नाही तो. मग तो दोष त्या वेळेच्या दारूचा. काय. दारू. अरे त्यावेळी दारू पीत होतो मी, पण आता रोज काही प्यायचो नाही. मग आपली आठवड्यातून 7-8 वेळा प्यायचो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार, रविवार. अप्पा हा, मला सांगा आठवड्याचे वार किती? 7. जाऊ द्या अप्पा, तुम्ही कधीतरी दारू प्यायचे हे माझ्या समजण्या पलीकडचे आहे. पण
कसंही झालं तर सोडा आणि हलवा हे येतात ना? का हलवा आणि सोडा आणला आहे असं म्हटलं असतंस तर मराठी भाषेचा अपमान झाला असता का? बघा अप्पा, ते आता सर्व सोडा. क्षमा सोडा सांगतोय तसं नाही अप्पा, मग कसं? तुम्हाला एक मी गंमत सांगतो. गंमत आता कुठल्या तरी बाईला धक्का मारला असणार, आणखी काय? बाईला? अहो काय अप्पा, अहो एखाद्या अप्सराचे नाव घ्या, एखाद्या सुंदर मुलीला धक्का लागला म्हणा. काय मेल्याचं थोबाड, म्हणे एखाद्या अप्सरेचं नाव घ्या. अप्पा, एक दिवस तुमचा गोट्या अहो अप्सरा आणताकडे तर पाहतच राहा. अरे अप्सऱ्या जाऊ दे खड्ड्यात, 2 वेळ जेवण करून घालीन अशी एखादी साधी मुलगी जरी पटवलीस ना तरी धन्यता मानेन मी. साधी मुलगी छे अप्पा, अहो लग्न करावं ते एखाद्या राजकुमारिकेशी. पण त्यासाठी स्वतः राजकुमार बनावं लागतं. का अप्पा, मी काय तुम्हाला राजकुमार वाटत नाही? पोरा, हा प्रत्येकाने आपल्या मनाशी केलेला समजवत आहे. अरे आपण कोण आहोत, आपली योग्यता काय आहे हे जाणे त्याने समजावून घ्यायला हवे. पोरा, स्वतःला राजकुमार समजून राजकुमारिकेची स्वप्न पाहून तू आपल्या गरिबीचा अपमान करतोयस असं नाही काय वाटत तुला? अप्पा, अरे म्हणून म्हणतो पोरा, अरे हे पागलपण सोड, कुठेतरी छोटं मोठं काम कर. अरे असे किती दिवस तू भटकत राहणार आहेस? अप्पा, अप्पा मला काम कुठं मिळत नाही, त्याला मी काय करू? हे सर्वजण मला बावलट म्हणतात. अरे तू बावलटासारखा वागतोस म्हणून लोक तुला बावलट म्हणतात. आता मला सांग, श्याम आणि पवनला कोणी बावलट का म्हणत नाही आणि तू त्यांच्यासारखा का नाही वागत? ठीक आहे अप्पा, आजपासून मी त्यांच्यासारखाच वागेन. शाबास शाबास पोरा शाबास. दादा आणि पवनला मी तुला कुठेतरी काम बघायला सांगतो. हो अप्पा. हो दादा, हा, तुम्ही केव्हा आलात? अरे पवन बेटा आलास? हो दादा, नमस्कार करतो. सुखी राहा बेटा. दादा, अहो तुम्हा दोघा बाप बेट्यांच्या एवढी कसली विद्युत चालले म्हणायची? अरे हितगुज कसली होणार? याला कुठेतरी काम कर म्हणून सांगतोय. आता मी तरी याला किती दिवस सांभाळणार? तात्या, याला समजवण्यात काही अर्थ नाहीये. याच्या पालत्या गाड्यावर नेहमीच पाणी असतं. हो दादा, काही कमी समजवतो याला, पण काय उपयोग? त्या भाजीवालीच्या मागे जायचा हा कमी होतोय कुठे? ए पव्या, काहीतरी खोटं बोलू नकोस हं? हा, मी खोटं बोलतोय बेटा. फक्त भाजीवालीचं नाव घेतलंय, पानपट्टीवाली चंपा अजून बाकी आहे. त्याबद्दल सांगू काय? सांगू? मी सांगतो. हा? मी काय म्हणतो, हा? एखादं काम बघतो आणि चिकटवून टाकतोय लाईटला. हा, फार मोठी मेहरबानी होईल माझ्यावर. तात्या, अहो मेहरबानी सारख्या गोष्टी तुम्ही नाही करायच्या. तुम्ही आम्हाला बापा समान आहात आणि हा गोट्या आम्हाला लहान भावासारखा, नाही का? बरं तात्या, तुम्ही चहा घेणार ना? मी निशाला आवाज देतो. बेटा, निशा घरात नाहीये. मग मी चहा बनवू का? नको महाशय, अहो तुम्हाला चहा बनवायला सांगायचं म्हणजे अर्ध्या लिटर दुधाचा सत्यानाश, नाही का? बस काय पवन, अरे एकदा पियालो म्हणून नेहमी थोडा पिणार आहे. एखादा कप पियाल असतो हा, आणि आम्हाला कोरा आणून दिला असता. बरोबर ना? बेटा, आमचा चहा झालाय आणि मला तरी चहा नको आहे. बरं ठीक आहे दादा, गोट्या तुमच्या पिणार ना? हा, मग चला आपण चहा पिऊया. चल. नमस्कार करतो दादा. हो, तुम्ही फक्त नमस्कारच करत राहा आणि गावभर फिरत राहा. नोकरी करून चमत्कार केला तर फार बरं होईल. हे काय तात्या, हो आजच इंटरव्ह्यू देऊन आलो आहे.
आजपर्यंत अशा किती इंटरव्ह्यू दिल्यास रे? 25. कमी झाल्या नाही का? अरे गाढवा, अरे कधी सुधारणार तू? एक तर तू, नाही तर तो आमचा गोट्या. अप्पा मला आवाज दिला नाही, फक्त कानाखाली आवाज करायचा बाकी आहे. चल, घरात कामं तशीच पडली आहे. चल, चल, चल. अक्षर तात्या. अरे, घरात तर कुणीच दिसत नाही. निशा, ए निशा. निशा, का आम्ही कोणीच नाही चालणार का तुला? तसं नाही रे, नेहमी निशाच घरी असते ना. अरे आज मी आहे, बोल काय म्हणतोस? अरे काय बोलणार, इकडेच एका कामानिमित्त आलो होतो, म्हटलं भेटून जावं. पण तू आज घरी कसा रे? का आश्चर्य वाटलं? नाही रे, बघा तेव्हा कामात रमलेला असतोस ना, म्हणून विचारलं. मग काय काम न करता तुझ्यासारखा गावभर हिंडत राहू? पवन, यार असं का तू बोलतोस? अरे कसा झालं ना, तरी तुझा मामे भाऊ आहे मी, आणि आपल्या भावाला कोणी असं बोलतं का? अरे म्हणूनच तुला सांगतो, हे सर्वजण तुला बोलतात ते चांगलं वाटतं काय? अरे तू काम का नाही करत? अरे प्रयत्न तर करतोय, आणखीन काय करू सांग ना तू. काम करण्याची मनापासूनची तयारी. अरे मोहन, तू केव्हा आलाय? हा? दादा, दादा मी आत्ताच आलोय. बरा आहेस ना? कसं चाललंय तुझं? हो, ठीक चाललंय दादा. दादा, मी येतो आता. अरे बस, एवढ्यात का निघालास? नाही, आपलं सहज एका ठिकाणी जायचं आहे. बरं, येतो मी. हो, ठीक आहे. ठीक आहे. अरे पवन, तू गप्प का? काही प्रॉब्लेम? अरे नाही दादा. अरे दादा, पण तू उशिरा घरी येणार होतास ना? हो म्हणालो होतो, पण ते काम रद्द झालं. बरं निशा कुठे आहे? अरे काय माहित दादा, मी आल्यापासून घरातच नाही ती. अरे गेली असेल बाजारात भाजी वगैरे आणायला. अरे भाजी तर गोट्याने आणली आहे. दादा, तुम्ही कधी आलात? अगं निशू, हे काय, मी आत्ताच आलो. निशा कुठे होतीस तू? अरे पवन, काय झालंय रागवायला? दादा, पहिलं तिला हे विचार, इतका वेळ कुठे होती ती? अरे अरे गेली होती असेल आपल्या मैत्रिणीकडे, त्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? निशू, कुठे गेली होतीस? कुठे नाही. निशा, काय झालंय? तू घाबरलीस का? कुणी काही बोललं का? किंवा इथे कुणी आलं होतं का? नाही, कुणीच नव्हतं आलं. नाही कसं? तो हरामखोर जगदीश इथे आला होता की नाही? कशासाठी आला होता तो? मला नाही माहिती. आता तुला काय बोललाय का तो? नाही. निशा, निशा, खरं सांगा काय प्रकार आहे? ही रिव्हॉल्वरची गोळी त्या जगदीशचं इथे येणं याचा काय संदर्भ आहे? निशा बोल, निशा बोल. अरे एक मिनिट पवन, तू प्रथम शांत हो आधी. उगाच शिल्लक गोष्टीवरून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. निशा, कोण आलं होतं इथे? बोल निशा. आणि ही रिव्हॉल्वरची गोळी इथे कशी काय? बोल निशा, बोल. अगं काय प्रकार आहे हा? मी सांगतो काय प्रकार आहे तो. यामध्ये निशाची काही दोष नाही. माझ्या मागे गुंड लागले होते, म्हणून जीव वाचवण्यासाठी मी एकदा आश्रय घेतला. निशाने मला जाण्यासाठी खूप आग्रह केला, कारण माझ्या हातात घुसलेली गोळी इथेच काढावी लागणार होती, कारण मला दुसरी जागाच नव्हती. पण आपण कोण? मी सांगतो, हा कोण आहे तो? नाही म्हणजे यांना कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय. हं, नाक्यावरच्या गुंडांना कोण ओळखत नाही? यांच्या दहशतीला कंटाळलेले लोक
यांचा चेहरा विसरतीलच कसा? गुंड शब्द म्हणायला किती नाजूक आणि लहान, पण त्याची व्याख्या खूप मोठी. त्याचबरोबर गुंड या शब्दामागचा इतिहास सुद्धा खूप मोठा. हे बघ, तुझा इतिहास किती मोठा असला ना तरी तो ऐकण्याची मला जरा सुद्धा इच्छा नाही. तू इथे कसा एवढाच बोल. जीव वाचवण्यासाठी योग्य ती जागा मिळाली आणि मी आसरा घेतला. मग ही जागा तुझ्यासाठी योग्य नाही. तुझ्यासाठी योग्य जागा आहे ती पोलीस स्टेशन. त्याच्यामुळे तुला पोलिसांच्या स्वाधीन करायलाच हवा. एक मिनिट पवार, अरे असा उतावळेपणा धरू नकोस. मला आठवलं, गेल्या 4 वर्षांपूर्वी तुम्हाला डॉक्टर कुलकर्णीच्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं जखमी अवस्थेत. खरं आहे ना? हो, खरं आहे. पण कशामुळे जखमी झाला होता? साहेब, आमच्यासारख्या गुंडांचे मित्र कमी पण दुश्मन जास्त. प्रत्येक क्षणी मृत्यूचे सावट वाटला करत असतो. पण दादा, काय या गोष्टींची आपला संबंधच काय? एखाद्याने तुझ्या पुढे हात पसरले की लगेच तुझी माया ओतू जायला लागते. मग तो रस्त्यावरचा भिकारी असो किंवा हा स्त्रीची इज्जत लुटणारा गुंड, तुझ्यासाठी दोघे सारखेच असतात. साहेब, मी गुंड असलो तरी स्त्रीच्या इज्जतीची कधी खेळलो नाही. तर स्त्रीवर कुठून पडलेल्या नराधमांचा बळी घेतो. त्या दिवशी सुद्धा 2 नरपशु एका स्त्रीवर अतिप्रसंग करत होते. तिला वाचवत असताना मी खूप जखमी झालो आणि उपकाराची परतफेड ती काय समजू त्या स्त्रीने मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. फक्त 1 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये काढला, तो सुद्धा बेशुद्ध अवस्थेत, आणि शुद्ध येतात फरार झाला. खरं ना? हो, खरं आहे. पण दुनियेसाठी जरी तुम्ही गुंड असलात ना तरी माझ्यासाठी तुम्ही देव माणूसच आहात. खूप खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर. तुम्हाला बरं वाटेपर्यंत तुम्ही आतमध्ये आराम करू शकता. जा, आतमध्ये आराम करा. अरे दादा, अरे काय करतोस रे तू? एक गुंड आपल्या घरात ठेवून घ्यायचा? अरे कसं शक्य आहे? का शक्य नाही पवन? अरे अरे माझ्या लक्ष्मीच्या इज्जतीशी खेळणाऱ्या नराधमांपासून रक्षण करण्याचं यांना शक्य झालं, तर मग यांना आपल्या घरात ठेवून घेणं का शक्य नाही पवन? म्हणजे होय, तुम्ही जिचे प्राण वाचवलेत ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी पत्नी लक्ष्मी होती. दादा, होय पवन, अरे हाच तो देव माणूस. अरे यांनीच तुझ्या वहिनीची इज्जत हा, इथे वाचवली नाटकाजवळ आहे. आणि त्यातच हे जखमी झाले होते. हो, उपकाराची एकदम परतफेड पुढे. म्हणजे काय? तुझ्या वहिनीने यांना डॉक्टर कुलकर्णीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. Oh my God. Sorry यार. जो माझ्या देवी काय समान बोलतोस? बहिणीच्या रक्षणार्थ धावून येऊ शकतो तो कधी गुंड असू शकत हा नाही. भावनेच्या भरात येऊ हा मी खूप काही तुम्हाला बोलून गेलो. त्याबद्दल खरंच मला क्षमा करावं. क्षमा. हे काय करता? काय हात घे. तुम्ही मला समजून घेतलं का? हे काय कमी झालं? आज माझी वहिनी असती हा. तर ही वेळ तिला येऊच दिली होय. नसती. नसली म्हणजे तुमच्यासारखा होय, होय. देव माणूस कॅन्सर पासून वाचवणारा तिला मिळाला नाही. होय, होय. आणि म्हणूनच ती आमच्यातून खूप लांब गेली आहे. खूप लांब. जा, तुम्ही आतमध्ये जा, आराम करा. पवन, यांना कपडे दे बदलायला. बरोबर. निशा, अगं हे निशा, काय झालं दादा? हा तू उदास का? दादा, अहो हा जयंत मला भला माणूस वाटतो, म्हणून मी त्यांच्या नंदिनीसाठी हॉस्पिटलला गेले होते. ठीक आहे, तू चांगलं काम केलं आहेस. बरं, तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे? नाफडे यांच्या दवाखान्यात. ठीक आहे, मी जाऊन भेटून येतो. निशा, मी जरा हॉस्पिटलला जाऊन येतो. अहो, तुम्ही आराम करा. हॉस्पिटलला दादा गेले. नाही, थोडा 8
आराम वाटतोय मला. हो, मला तरी केलंच पाहिजे. तरी सुद्धा हो अशा परिस्थितीत जाणं योग्य नाही. हो पवन पण आहेच माझ्या बरोबर. हो तरी सुद्धा तुम्ही आराम करा. तुम्हाला आरामाची जास्त गरज आहे. केवढा जीवाला केवढी माया. नशीबवान आहेत ते भाऊ ज्यांना तुझ्यासारखी बहीण लाभली. मला सुद्धा तुझ्यासारखी बहीण असती ना. का तुम्ही तुमच्या बहिणीची उडी भरून काढू शकत नाही का? शंकाच नाही. अगं तुझ्यासारखी बहीण मिळायला भाग्य लागतं. हो ना, मग झालं. आजपासून माझे 3 भाऊ. नाही निशा, हा अविचार होतो. तो कसा काय? कारण गुंडांना नसतो धर्म, नसतात नाती गोती, असतात ते फक्त वय जीवावर उठले. आणि तुला बहीण मानून घ्यायला तुझे सुख हिरावून घ्यायचं नाही. जन्माला येताच कोणी गुंड म्हणून जन्माला येत नाही, ते ठाऊक आहे. परिस्थिती माणसाला मार्ग बदलायला भाग पाडते. हा, पण तो मार्ग चुकलाय हे जेव्हा त्या माणसाच्या लक्षात येतं ना, तेव्हा तो नक्कीच सुधारतो. कारण दानवाची मानव झालेल्याची उदाहरणं आहेत या जगात. लोखंडाच्या भांड्यात सोन्याचा तुकडा ठेवला ना, त्याला कोणी सोनं म्हणत नाही किंवा त्याची किंमत वाढत नाही. सोन्याच्या तुलनेत लोखंडाची किंमत जरी कमी असली ना, तरी दोन्ही धातूच आहे. आता सोन्याचे अलंकार घडवण्याला सौंदर्यात वाढ आणता येते, पण लोखंडाची मूर्ती घडवून त्यात देवपण आणता येते. तुझं बरोबर आहे निशा, पण मी ज्या मार्गात गेलोय ना, तिथे मायेची हिरवळ कुठेच दिसत नाही. दिसते ती फक्त अत्याचाराची दळदळ, आणि त्या दळदळीत घुसलेल्याचा शेवट फक्त मृत्यूच करू शकतो. अहो, थोडासा प्रयत्न केला ना, तर त्या दलदलीतून बाहेर येऊ शकतो आपण. अगदी बरोबर बोललीस तू निशा. हा जयंत सुद्धा या दलदलीतून नक्कीच बाहेर आहे. फक्त त्याने मनापासून प्रयत्न करायला हवे. हा, माझ्याबद्दल एवढा आत्मविश्वास. अरे जयंत, आमच्या मोठेपणाचा गौरव करून तू आमच्यातल्या अहंकाराला खतपाणी घालू नकोस. बरं निशा, आम्ही दोघं जाऊन येतो. हो. चल चल जयंत. आनंदी
ना मॅडम, घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. तसं आपल्याला कुणीच नाही पाहिजे. मग कशासाठी आलाय तिकडे? आपण तर तेरे वाजते आलाय मॅडम. काय? हा मॅडम, सकाळचं तुझं ते मादक सौंदर्य आपल्या कोपरीमध्ये पेट बसलाय. जायला राहवलंच नाही आपल्याला. स्वर्गातल्या रंबेला सुद्धा लाजवेल अशी तुझी काया. साला आपण तो तेरा दिवाना हो गया मॅडम. हे गप्प बस. कुणाच्या घराची इज्जत म्हणून तुझ्या बापाची प्रॉपर्टी वाटते तुला? तू किसकी भी इज्जत हो, मैंने एक बार बोल दिया ना तो तू मेरी हो गई. जे काळ बोललाय ना, आरशात बघून ये आधी. साला तू बोललीस ना तर विष पण पियाची तयारी आपली. मग वाट कोणाची बघतोय? घे आणि मर ना. एक पापी नष्ट होईल, किती गाया बडांची इज्जत तरी वाचेल. पागल है तू, पागल है. साला मर रहा है तो एक दिन मर रही है. पण हे रसाळ मादक सौंदर्य चालल्याशिवाय मरत ना मॅडम, ना. आपल्या उलट्या कोपडीमध्ये बसत नाही, समजे? म्हणजे तू हा मॅडम, फक्त एका रात्रीसाठी, फक्त एका रात्रीसाठी ती नशेली जवानी आपल्याला देशील तर? नालाय का? चालतो या घरातून. साली दोस्त किसको देती है हा? मैं कुछ नहीं जानता. अपनी खोपड़ी में तू बैठ गई है, बोले तो तू अपन को मानतीच है. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हलकट मेला. चालतो माझ्या घरातून. ना मैडम, ना. मैं तुम्हें अपना बना के ही रहूंगा. तू इथून जायला काय देशील? फिलहाल तो अभी मुझे जाना ही होगा. लेकिन फिर आऊंगा, जरूर आऊंगा. फूल है गुलाब का तो कांटों से क्या डरना. प्यार किया है चंपा से तो उसकी माँ से क्यों डरना. आई, आमच्या लग्नाला परवानगी देईल का? का नाही देणार? आज हे काय मला
काय झालं अप्पा? अरे या पानपट्टीवाल्या चंपेचं आणि तुझं काय जोड बांधणार आहे रे? अरे बापरे! साल्या तिच्यावर लाईन मारतोस तू? आई तर मारतो मी तिच्यावर, पण तिची आई मी मारलेला पुसून टाकते. अरे तुझ्या या मुलगीमुळे तिच्या त्या आईने मला रस्त्यातच पकडलं. मला का धरलं? अरे धरलं म्हणजे मला खडसावलं. माझ्या मुलीचा नाच सोडला नाही तर तंगडी मोडील अशी म्हणाली. कशाला कशाला अप्पा गेला त्या कंपनीच्या मागे? अहो तुमचं केवढं अरे काय? कोण म्हणतोय? अरे तुझ्याबद्दल बोलत होती ती. तुला धमकी दिले तिने. असं होय? म्हणजे ती तुम्हाला माझ्याबद्दल सांगत होती. तुम्ही घाबरू नका अप्पा. अहो ही धमकी ती मला नेहमी देत असते, पण तंगडी मोडण्याची तिच्यात काही हिंमत नाही. एक दिवस ती तुला चांगला चोपेल ना तेव्हाच तुझे डोळे उघडतील. नाही अप्पा, एवढी मोठी चूक करणार नाही ती. का का करणार नाही? हो मी तिच्याशी लग्न करणार आहे. म्हणजे म्हणजे तू त्या चंपेबरोबर लग्न करणार आहेस? हो. अरे दुसरी कोणी मिळालीच नाही का? अहो बऱ्याच मिळाल्या, पण माझ्याकडे पाहायची त्यांची इच्छाच नाही, म्हणून मी चंपेशी लग्न करणार आहे. व्हिडिओ पाहिजे पुढे केल पण ते काही पूर्ण शॉट अरे गोट्या, शेअर करून कामावर घेतो कशीच पडलीये? शेअर करून घेतो तुझा साफ करणार का? किती म्हणतो? किती म्हणतो? ते पाय बी दुखत बिकत असतील निशा? पाय बी दुखतात ना. अरे निशा, आले दादा. दादा, काय झालं? आवडते. थांबा जरा. सेम वाटतं ना मयूर वाटतं हसते बाहेर झोपायला गेला माझ्या
राहिलं पसंत दादा, बहीण भावाच्या हातात राखी ठोकते एवढ्यासाठीच पण. जेव्हा ती संकटात असेल ना, तेव्हा तिच्या भावाने तिचं संकटकाळी धावत यावं म्हणून. दिशा, बहीण भावाच्या पवित्र नात्याचा अर्थ या एवढ्याशा नाजूक धाग्यात सामावेल एवढा लहान नाही. प्रेम भावनांनी सांगड घातलेल्या नात्यांचे कधी मोजमाप करता येत नाही. हा दिशा बरोबर आहे पवनचं. अगं तुझे हे दोन भाऊ जिवंत असेपर्यंत ना तुला कशाची झळ लागू देणार नाही आम्ही. दादा, तो नाही ती. म्हणजे तिसरा जयंत. अगं पण तो सकाळपासून आहे कुठे? अरे दादा, सकाळीच तो बाहेर गेला. लवकर येईल असं म्हणाला होता. बरं दिशा, आता अरे गोट्या, ए गोट्या, अरे इकडे माझ्याकडे ये. कुठे जाऊ शकत नाही कोणी. काय रक्षाबंधन आहे, चल. ये, बस. बस गोटे पुढे घे लवकर घे लवकर चालू घे कट करता येईल बसून लवकर बस गोट्या थँक्यू ताई. बाय बाय, मी चाललो. बाय बाय. कुठे होता तुम्ही? म्हणजे कधीपासून वाट बघते तुमची? इकडे या. बसा. म्हणजे तू आज मला राखी बांधणार? हो. खाली करतो आमदार होतो वरती तुझ्या हातावर दाब कसला ग? जन्मापासूनच आहे. काय झालं? काही नाही. खरंच खरंच विशू हा जन्मापासून डाग आहे तुझ्या? हो. का वाईट दिसतो का? नाही पण तुम्ही दादांना विचारा हवा असेल तर. मग काय झालं? मग तुझ्या काय झालं? हलकट नालायक बेसरा. समाजाचा एक नंबर एक नंबर समाज. हे बंद करू मला माणूस येईल तेव्हा